Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start part 3 of chapter 8 is electric potential and potential energy. Electric potential and potential energy. What is meant by electric potential and potential energy? The electrostatic potential energy is the work done against the electrostatic force. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ही काय आहे? वर्क डन आहे. कशाच्या अगेन्स्ट होणारा? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट होणारा टू अचीव अ सर्टन कॉन्फिगरेशन ऑफ चार्जेस इन द गिवन सिस्टम. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू अराइज फ्रॉम एनी कलेक्शन ऑफ चार्जेस. Consider a positive charge Q. एक पॉझिटिव्ह चार्ज घेतलेला आहे Q, फिक्स ॲट सम पॉइंट इन ए स्पेस मध्ये फिक्स आहे तो, फॉर ब्रिंगिंग एनी अदर पॉझिटिव्ह चार्ज क्लोज टू इट. एक काय घेतलेला आहे? समजा आपण एक चार्ज घेतलेला आहे, हा पॉझिटिव्ह Q चार्ज झाला, हा फिक्स आहे आणि एक पॉझिटिव्ह चार्ज त्याच्या जवळ आणून ठेवत आहे आपण, ब्रिंगिंग एनी अदर पॉझिटिव्ह चार्ज क्लोज टू इट. त्याच्या जवळ अजून एक पॉझिटिव्ह चार्ज आणून ठेवला आपण. तर आपण काय केलेलं आहे? एक दुसरा चार्ज आणून ठेवला म्हणजे तिथे काय झालं? वर्क डन झालं. इट्स वर्क इज नेसेसरी. ठीक आहे. दिस वर्क इज इक्वल टू द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ देअर. This work is equal to change in potential energy of their system. जे वर्क डन आहे ते कशाच्या बरोबर राहील? चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा. तिथे काय होत आहे? पोटेन्शियल एनर्जी त्याची चेंज होत आहे ना. आपण तो पॉझिटिव्ह चार्ज काय करत आहे? आणत आहे दुसऱ्या ठिकाणाहून. तर काय होईल? पॉझिटिव्ह पोटेन्शियल एनर्जी त्याची चेंज होत आहे. दिस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज नथिंग बट वर्क डन. Thus, the work done against the electrostatic force is equals to increase in potential energy of the system. Work done is nothing but force into displacement. Hence, force is the electrostatic force into displacement dr is equals to du. Change in potential energy du ने indicates करत आहे ते, where du is the increase in potential energy when the charge is displaced through dr and F is the force exerted on charge. dr इतका डिस्प्लेसमेंट झालाय त्या चार्जचा आणि त्या चार्जवरती आपण किती फोर्स अप्लाय केलेला आहे? F इतका फोर्स अप्लाय केलाय. तर वर्क डन किती होईल? F डॉट dr. दिस इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल और पोटेन्शियल एनर्जी. आता आपल्याला त्याचं एक्सप्रेशन बघायचं आहे. एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. लेट अस कन्सिडर द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड ड्यू टू ए सोर्स चार्ज प्लस Q प्लेस at the origin O. Let a small charge plus Q0 be brought from point A to point B at respective distance R1 and R2 from O against the repulsive forces on it. दोन्ही पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून त्याच्यात रिपल्सिव्ह फोर्सेस राहील. हे डायग्राम वरून समजेल तुम्हाला. हे बघा काय घेतलेलं आहे? पॉझिटिव्ह Q चार्ज घेतलेला आहे, प्लेस ठेवलेला आहे. कुठे ठेवलेला आहे तो? ओरिजिन O वरती. स्मॉल चार्ज Q0 घेतलेला, तो पण पॉझिटिव्ह आहे. ब्रॉट फ्रॉम पॉइंट A टू पॉइंट B ॲट रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स R1 आणि R2 फ्रॉम O. त्याच्यामध्ये काय राहील? रिपल्सिव्ह फोर्स राहील. ठीक आहे. द वर्क डन
against the electrostatic force Fe is equals to work done is nothing but change in potential energy du is equals to Fe dot dr is equals to minus Fe dot dr. This is equation number 1. Negative sign indicates the displacement dr and force Fe are in opposite direction. त्या चार्जचं जे डिस्प्लेसमेंट होत आहे ते ज्या फोर्सच्या अपोजिट डायरेक्शननी त्या चार्जचं डिस्प्लेसमेंट होत आहे, म्हणून इथे निगेटिव्ह साइन आलेला आहे. आता आपल्याला चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काढायचं आहे. टोटल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी डेल्टा यू कॅन बी ऑब्टेन बाय इंटिग्रेटिंग इक्वेशन 1 फ्रॉम R1 टू R2. फ्रॉम R1 टू R1 डिस्टन्स आहे ए आणि तिथं बी पॉइंट वर गेला तर R1 टू R2. Hence delta U is equals to potential energy is change in potential energy delta U is equals to integrate R1 to R2 du. आता du ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, इज इक्वल्स टू इंटिग्रेट R1 टू R2 मायनस Fe dr. आपल्याला कुलॉम्स लॉ माहित आहे. कुलॉम्स लॉ फोर्स बिटवीन Q and Q नॉट इज याच्यामध्ये आपण कुलॉम्स लॉ यूज करूया. डायग्राम मध्ये हा दोन चार्जेस आहे आणि त्यामधला डिस्टन्स किती आहे r कन्सिडर केलेला आहे. कुलॉम्स लॉ आपण जर तिथे यूज केला तर काय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स Fe इज इक्वल्स टू मायनस 1/4πε0 कॅपिटल Q इंटू स्मॉल q0 अपॉन r स्क्वेअर. चेंज इन आता हे आपल्याला माहित आहे Fe इज इक्वल्स टू चेंज इन. आता आपल्याला चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पाहिजे. हे Fe ची व्हॅल्यू झाली तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी डेल्टा यू इज इक्वल्स टू मायनस इंटिग्रेट R1 टू R2. Fe ची व्हॅल्यू किती आहे 1/4πε0 कॅपिटल Q इंटू स्मॉल q0 अपॉन r स्क्वेअर इंटू dr. जर आपण हे सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल. हेच डेल्टा यू इज इक्वल्स टू 1/4πε0 हे कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर काढलं मायनस 1/4πε0 कॅपिटल Q इंटू स्मॉल q0. याचं इंटिग्रेशन केलं आपण 1/r स्क्वेअरचं इंटिग्रेशन तर किती तिथे मायनस 1/r. लिमिट काय आहे R1 R2. लिमिट्स पुटअप केली आपण तर आपल्याला काय मिळेल 1/4πε0 Q नॉट कॅपिटल Q इंटू q0 is equals to 1/r2 minus 1/r1. This is equation 2. The change in potential energy is equal to the work done. आपल्याला माहित आहे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी कशाच्या फॉर्म मध्ये राहते, वर्क डनच्या फॉर्म मध्ये राहते. हेन्स द वर्क डन इज इक्वल्स टू WAB इज इक्वल्स टू डेल्टा U इज इक्वल्स टू 1/4πε0 कॅपिटल Q into small q0 in bracket 1/r2 minus 1/r1. Thus, the potential energy U of the system of 2 point charges Q1 and Q2 separated by a distance r can be obtained from above equation. या इक्वेशन वरून आपण पोटेन्शियल एनर्जी काढू शकतो जेव्हा चार्जेस Q1 आणि Q2 सेपरेट केले जाते r डिस्टन्सनी. बाय युजिंग आता आपण यूज केलेला आहे बाय युजिंग R1 इन्फायनाइट डिस्टन्सवर असेल म्हणजे R1 ही डिस्टन्स म्हणजे जो पॉइंट आहे जो आपण पॉइंट घेतलेला आहे Q0 किंवा Q0 हा इन्फायनाइट डिस्टन्सवर असेल तर R2 इज इक्वल्स टू काय राहील r असं राहील. R2 इज इक्वल्स टू r. इट इज गिवन बाय तर काय होईल पोटेन्शियल एनर्जी UR इज इक्वल्स टू 1/4πε0 Q1 Q2 upon R. This is equation 3. The units of potential energy. मतलब आपल्याला युनिट्स बघायचं आहे पोटेन्शियल एनर्जीचं युनिट्स काय राहील. SI युनिट्स इज जूल. SI युनिट इज जूल. याचे वेगवेगळे फॉर्म दिले आहे. आता 1 जूलची आपण डेफिनेशन बघूया.
1 joule is the energy stored in moving a charge of 1 coulomb through a potential difference of 1 volt. 1 joule एनर्जी आपण जर स्टोअर केली 1 coulomb, 1 joule is the energy store. 1 joule ही काय आहे, एनर्जी स्टोअर आहे इन मुव्हिंग अ चार्ज ऑफ 1 coulomb. 1 coulomb चार्ज जर मूव्ह होत असेल, जर पोटेन्शियल डिफरन्स त्याच्यातला किती असेल 1 व्होल्ट असेल, तर 1 व्होल्ट त्याच्यातला पोटेन्शियल डिफरन्स असायला पाहिजे चार्ज आणि 1 coulomb चार्ज असायला पाहिजे, तर पोटेन्शियल एनर्जी किती राहील 1 जूल. किंवा दुसरा अनदर डेफिनेशन इज अनदर कन्व्हिनियंट युनिट ऑफ द एनर्जी इज इलेक्ट्रॉन volt. The 1 electron volt is equals to 1.6 into 10 to the power minus 19 joule. 1 mega electron volt is equals to 1.6 into 10 to the power minus 22 joule. 1 kilo electron volt is equals to 1.6 into 10 to the power minus 16 joule. This is the units of potential energy. Next we have studied कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल. नंतर आपल्याला बघायचं आहे कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल. कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल फ्रॉम इक्वेशन 3. आता आपण इक्वेशन 3 बघितलं. इक्वेशन 3 काय आहे, यू आर पोटेन्शियल एनर्जी कॅन बी रिटर्न एज यू आर इज इक्वल्स टू 1/4 pi epsilon 0 R into Q1 Q2 upon R. Q1 Q2 upon R. सॉरी इथे R नाही पाहिजे, U R is equals to 1/4 pi epsilon naught into Q1 upon Q2 upon Q1 into Q2 upon R. हा इथे R नाही पाहिजे कारण इथे R आहे. ठीक आहे, तर आपण हे असं पण लिहू शकतो इज इक्वल्स टू Q1 अपॉन 4 pi epsilon naught R into Q2 इज इक्वल्स टू किंवा Q2 upon 4 pi epsilon naught R into Q1. This is equation 1. The quantity VR is equals to Q upon 4 pi epsilon naught R depends upon the charge Q and the location of point at a distance R from it. ही जी व्हॅल्यू आहे Q upon 4 pi epsilon naught R ही पोटेन्शियल आहे. ठीक आहे, आणि हे कशावरती डिपेंड आहे, चार्ज वरती डिपेंड आहे. फ्रॉम इट दिस इज डिफाइन द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. त्यालाच काय म्हणतात, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. या व्हॅल्यूला Q अपॉन 4 pi epsilon naught 0 R इज इक्वल्स टू इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल कॅन बी रिटर्न एज, हेच इक्वेशन आपण, हे जे इक्वेशन आहे इक्वेशन 1 हे पोटेन्शियल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलच्या फॉर्म मध्ये जर आपल्याला लिहायचं झालं तर कसं लिहू, इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल वी कॅन राईट पोटेन्शियल एनर्जी ऑफ टू चार्जेस सिस्टीम एज यू आर इज इक्वल्स टू, हे काय होईल V1R इंटू Q2 इज इक्वल्स टू V2R इंटू Q1. दिस इज इक्वेशन 2 वेअर V1R and V2R the potential of charges Q1 and Q2 at a distance R from either. V1R आणि V2R काय पोटेन्शियल आहे ऑफ चार्जेस Q1 आणि Q2 आणि डिस्टन्स किती आहे दोन चार्जेस मधला R. ठीक आहे, आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी U याच्यावरून आपण या इक्वेशन वरून
आपण त्याचा फॉर्म्युला तयार करू शकतो या इक्वेशन वरून. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी यू इज इक्वल्स टू, हे काय आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्ही, इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्ही इंटू चार्ज क्यू और इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल व्ही, जी इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्ही किंवा त्यालाच काय म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल व्ही इज इक्वल्स टू इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज. हे चार्ज काय झाले याला डिवाइड होईल म्हणून काय इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल व्ही इज इक्वल्स टू इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज. इट इज रिटन एज दॅट इज व्ही इज इक्वल्स टू यू अपॉन क्यू. The electrostatic potential difference between any two point. आता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल डिफरन्स काढायचा असला दोन पॉइंट्स मधला तर काय V2 मायनस V1 इज इक्वल्स टू या फॉर्म मध्ये U2 मायनस U1 अपॉन Q. आता चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज नथिंग बट वर्क डन, हेन्स dW अपॉन Q इज इक्वल्स टू वर्क डन dW. और चेंज इन पोटेन्शियल एनर्जी per unit charge to move the charge from point 2 to point 1. Change in potential energy per unit charge. Change in potential energy per unit charge to move the charges from, charges move कुठून होता है from point 2 to point 1. This is the concept of electric potential. आता आपल्याला बघायचं आहे रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल मध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला बघायचं आहे. रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. कन्सिडर द इलेक्ट्रिक फील्ड produced by charge plus Q kept at point O. काय घेतलेलं आहे, एक चार्ज Q घेतलेला आहे ज्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस झालेले आहे आणि चार्ज Q कुठे आहे, O वरती, पॉइंट O वरती आहे. लेट अस कॅल्क्युलेट द वर्क डन टू मूव ए युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉइंट M टू पॉइंट N which is at small distance dx from M. आता आपल्याला वर्क डन काढायचं आहे. तर आता आपल्याला वर्क डन करायचं आहे. कधीचं वर्क डन, जेव्हा चार्ज काय होता है, युनिट पॉझिटिव्ह चार्ज मूव होत आहे कुठून, पॉइंट M टू पॉइंट N आणि डिस्प्लेसमेंट किती होत आहे, डिस्टन्स किती कव्हर करत आहे तो स्मॉल डिस्टन्स dx फ्रॉम M टू N. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, हा पॉझिटिव्ह क्यू चार्ज घेतला आहे ओरिजिन वरती, ठीक आहे, आणि पॉझिटिव्ह चार्ज मूव होत आहे फ्रॉम M टू N स्मॉल डिस्टन्स dx नी. तर वर्क डन किती होईल, तर वर्क डन इज इक्वल्स टू dW इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट मायनस F dx इज इक्वल्स टू इक्वेशन 1. आता मायनस का बरं घेतलाय, तर फोर्स आपला या डायरेक्शननी आहे, या डायरेक्शननी फोर्स अप्लाय होत आहे आणि डिस्प्लेसमेंट या डायरेक्शननी होत आहे, अपोजिट डायरेक्शननी होत आहे फोर्सच्या, म्हणून इथे मायनस F dx घेतलेला आहे. ते लिहिलेलंच आहे आपण. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन बाय डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डेफिनेशन वरून आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, E is equals to F upon Q0. Hence F is equals to काय येईल, F is equals to E into Q0 from equation 1. आता आपण F ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुटअप जर केली, ठीक आहे, F ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुटअप केली तर काय, वर्क डन dW इज इक्वल्स टू F ची व्हॅल्यू काय आहे, E Q0 मायनस EQ0 dx. आता वर्क डन पर युनिट चार्ज, वर्क डन पर युनिट चार्ज is dW upon Q0 is equals to E dx. Work done per unit charge, it is nothing but electric potential.
आपण आत्ताच बघितलं वर्क डन पर युनिट चार्ज हे काय आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. म्हणून इथे आपण dw अपॉन q0 च्या जागी काय लिहू, dv इट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इक्वल्स टू मायनस ई dx. dv हे काय आपलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इक्वल्स टू हे काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटू dx. म्हणून इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल्स टू मायनस dv अपॉन dx, मायनस dv अपॉन dx. Thus the electric intensity at a point in an electric field is the negative. The potential gradient at that point, negative potential gradient, right? Electric field intensity at point electric field. Electric field intensity electric field मध्ये निगेटिव्ह पोटेन्शियल ग्रेडियंट असेल. हे रिलेशन आहे. कोणतं रिलेशन मिळालं आपल्याला, इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इक्वल्स टू मायनस ई dx. हे काय इलेक्ट्रिक फील्ड आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटू डिस्प्लेसमेंट. आता आपल्याला बघायचं आहे झिरो पोटेन्शियल. झिरो पोटेन्शियल म्हणजे काय, द नेचर ऑफ पोटेन्शियल is such that the 0 point is arbitrary. पोटेन्शियलचं नेचर असं असायला पाहिजे की ते पॉइंट झिरो ऑर्बिटरी असायला पाहिजे. दिस डज नॉट मीन्स दॅट द चॉईस ऑफ झिरो पॉइंट does not means that the choice of 0 point is insignificant. Once the 0 point of potential is set, the every potential is measured with respect to that reference. The 0 potential is set conveniently. 0 potential म्हणजे एक असा पॉइंट कन्सिडर करायचा की त्याचं पोटेन्शियल काय असेल, पॉइंट असा पॉइंट कन्सिडर करायचा की त्याचं पोटेन्शियल झिरो असेल. आणि जर आपल्याला दुसऱ्याचं पोटेन्शियल मेजर करायचं असेल तर तो पॉइंट काय करायचा, रेफरन्स पॉइंट कन्सिडर करायचा. आणि त्या पॉइंटला कन्सिडर करूनच आपल्याला काय करायचं आहे, पोटेन्शियल मेजर करायचं आहे. जसं आपण इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये अर्थ इज युजली टेकन ॲज टू बी झिरो पोटेन्शियल. जे इलेक्ट्रिकल सर्किट आपण बघतो त्याच्यामध्ये आपण अर्थचं पोटेन्शियल हे काय राहते, झिरो राहते. अर्थला आपण झिरो पोटेन्शियल म्हणून कन्सिडर करतो आणि त्याच्या रेफरन्सच आपण त्याचे पोटेन्शियल मेजर करत असतो. ते झालं झिरो पोटेन्शियल. आपण म्हणतो अर्थिंग, अर्थिंग लावत असतो आपण आपल्या घराचं इलेक्ट्रिक फिटिंग करताना पण अर्थिंग लावत असतो. अर्थिंग म्हणजे ते काय, अर्थचं पोटेन्शियल किती राहते, झिरो पोटेन्शियल राहते. दिस इज ऑल अबाउट दिस topic. Thank you for watching this video. Okay, bye bye. In next video we have studied the electric potential due to a point charge, a dipole and a system of charges. Thank you.